नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सरकारने 2026मध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो थकबाकीदार आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या कर्जमाफीसाठी परवीन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीला कर्जमाफीचे निकष ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026. अंमलबजावणीची तारीख आहे 30 जून 2026 पूर्वी. समितीचे अध्यक्ष आहे परवीन परदेशी. MITRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रमुख लाभार्थी आहे थकबाकीदार शेतकरी आणि नियमित कर्जदार. कर्ज मर्यादा आहे 3 लाखापर्यंत कर्जमाफी मिळण्याची शक्यता. थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी आणि हालचाली. तर सरकारने बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांकडे 35,500 कोटी रुपयाचे कर्ज थकले आहे. सहकार विभागाने बँकाकडून 54.63 लाख कर्ज खात्याची माहिती मागवली आहे. त्यापैकी 52.80 लाख खात्याची माहिती प्राप्त झाली असून तिचे विश्लेषण सुरू आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन. केवळ थकबाकीदारांनाच नव्हे तर जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही यावेळेस मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 5 वर्षापासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये 2019मध्ये नियमित कर्जदारांना 50,000 रुपये मिळाले होते. त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. कर्जमाफीसाठी पात्रता आणि निकष असे आहे. परवीन परदेशी समिती एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार शेतकरी पात्र ठरू शकतात. तर कोणकोणते? ज्यांचे पीक कर्ज 30 जून 2025पर्यंत थकीत आहे. ज्या शेतकऱ्यांची 2020 ते 2025 या काळात कर्जाचे हप्ते नियमित भरले आहेत. सरकारी नोकरीत असलेले कर्मचारी, लोकप्रतिनिधी जसे आमदार, खासदार आणि आयकर इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी या योजनेतून वगळले जातील. यापूर्वीच्या योजनांची परिस्थिती. विधानसभेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अजूनही 6.56 लाख पात्र शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात 5,975.51 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 32.42 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 32.29 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. नवीन पोर्टल आणि नाव कसे तपासायचे? तर राज्य सरकार या कर्जमाफीसाठी एक समर्पित ऑनलाईन पोर्टल विकसित करत आहे. या पोर्टलवर आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील चावडीवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयात याद्या पाहता येतील. बँकाकडून प्राप्त झालेली माहिती आधाराशी लिंक केली जाईल जेणेकरून पारदर्शकता राहील.